नमस्कार मंडळी. सप्तक आणि छाया दीक्षित वेलफेअर फाउंडेशनतर्फे सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतो. 1971मध्ये भारतीय क्रिकेट विश्वाच्या क्षितिजावर एक तेजस्वी ताऱ्याचा उदय झाला आणि नंतर सुमारे 17 वर्ष विशेष तेजाने तो झळकत राहिला. आणि तो तारा म्हणजे सुनील मनोहर गावस्कर. सर्वप्रथम मी सुनील गावस्कर यांना तसंच मुलाखतकार सुनंदन लेले यांना मंचावर आमंत्रित करतो. त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. एकोणीसशे 71चा वेस्ट इंडिजचा दौरा. वेस्ट इंडिजचे सर्वच खेळाडू अतिशय मातब्बर होते. त्यांच्या गोलंदाजीच्या तोफखान्याला त्यांच्या घरच्या मैदानावर तोंड देणं जगातल्या कितीही चांगला फलंदाजाला अवघड जायचं. अशा परिस्थितीत सुनील गावस्कर नावाच्या नवख्या पण प्रतिभाशाली खेळाडूचा याची निवड झाली. पहिली टेस्ट बोटाला जखम झाल्यामुळे हुकली. दुसऱ्या टेस्टमध्ये गावस्करांना ओपन करण्यासाठी पाठवण्यात आलं. 65 आणि 67 नॉटआउट असे स्कोअर झाले आणि ही मॅच आपण 7 विकेट्सनी जिंकली. तिसऱ्या मॅचमध्ये पहिली सेंचुरी गावस्करांनी केली आणि दुसरा स्कोअर होता 64 नॉटआउट आणि सामना अनिर्णित. चौथ्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये ते 1वरच आऊट झाले, पण दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी लगेच भरपाई केली आणि पुन्हा सेंचुरी मारली. आता शेवटची मॅच ती 6 दिवसांची ठरली आणि वेस्ट इंडिजला सिरीज बरोबरीत करण्यासाठी ते जिंकण्यासाठी अत्यंत आतुर होते. गावस्करांनी एका इनिंगमध्ये शतक आणि दुसऱ्या इनिंगमध्ये द्विशतक झळकवत आपल्या संघाचा किल्ला खंबीरपणे लढवला आणि 6 दिवसांची मॅच ड्रॉ झाली. आणि भारतीय फलंदाजांमध्ये हे एका इनिंगमध्ये शतक आणि दुसऱ्या इनिंगमध्ये द्विशतक हा विक्रम त्यांचा अबाधित आहे. परिणामी वेस्ट इंडिजला त्यांच्या घरात धूळ चारण्याचा चमत्कार भारतानं केला आणि त्याचं बरंचसं श्रेय गावस्करांना जातं. याची संपूर्ण जगात दखल घेतली गेली. दुसरी सिरीज लगेचच आपण इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनासुद्धा हरवण्याची किमया सार्थ केली. त्याचं क्रेडिट स्पिनर्सबरोबरच गावस्करांना सुद्धा जातं. नंतर मात्र सुनीलजींनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. जबरदस्त आत्मविश्वास हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यांनी कधीच हेल्मेट वापरलं नाही. असे आपले सर्वांचे लाडके लिटिल मास्टर सुनील गावस्कर हे अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. सनी डेज, वन डे वंडर यासारख्या पुस्तकांचे लेखक आहेत. लवकरच त्यांचं नवीन पुस्तक येणार आहे असं त्यांनी नुकतंच सांगितलेलं आहे. क्रीडाविषयक नियतकालिकांचे क्रीडाविषयक नियतकालिकांचे संपादन, चित्रपट आणि जाहिरातपट यांच्यातले अभिनेते, तसंच क्रिकेटचे एक्सपर्ट कॉमेंटेटर अशा अनेक रूपात आपण सुनीलजींना पाहिलेलं आहे. सुनील गावस्कर यांना आपल्या मंचावर आणण्याचा आम्ही बरेच वर्षांपासून प्रयत्न करत आहोत. आज हा योग आला आणि त्याचं श्रेय VCAचे पास्ट प्रेसिडेंट, छाया दीक्षित वेलफेअर फाउंडेशन आणि सप्तकचे श्री प्रकाश दीक्षित यांना जातं. छाया दीक्षित वेलफेअर फाउंडेशन आणि प्रकाश दीक्षित हे गेली 30 वर्ष सप्तकच्या नेहमीच पाठीशी असतात. सप्तकच्या आयुष्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांची सुनीलजींची मुलाखत घेणार आहे श्री सुनंदन लेले. वर्तमानपत्रात त्यांनी सुंदर लेख लिहिलेले आहेत आणि त्यामुळे ते आपल्या सर्वांचे परिचित आहेत.
मूळचे क्रीडा पत्रकार असलेले सुनंदन लेले क्रिकेट समीक्षक आहेत आणि त्यांचे 12 गावचे पाणी हे एक रंजक पुस्तक लोकप्रिय आहे, प्रसिद्ध आहे. आता या दोघांचंही स्वागत करण्यासाठी छाया दीक्षित वेलफेअर फाउंडेशनचे श्री सुरेश दीक्षित यांना मी मंचावर आमंत्रित करतो. तसंच मी त्यांना विनंती करतो त्यांनी सुनीलजींचं स्मृतिचिन्हाने सुद्धा स्वागत करावं. एक स्मृतिचिन्ह. तसंच आयोजकांतर्फे दोघांना एक छोटीशी भेट द्यावी अशी मी सुरेशजींना विनंती करतो. धन्यवाद सुरेशजी. आभार प्रदर्शनासाठी मी मेधाला आमंत्रित करतो. त्यापूर्वी एक आपल्याला सूचना करायची. 19 फेब्रुवारीला IMA हॉलमध्ये JR शॉ ऑडिटोरियममध्ये मोरूची मावशी या नाटकाचा प्रयोग सप्तक आणि IMA तर्फे आयोजित केलेला आहे. त्यात प्रथितयश आणि अत्यंत गुणी असलेली डॉक्टर मंडळी भाग घेणार आहेत. तर या नाटकासाठी आपण सर्व सादर आमंत्रित आहात. मी मेधाला आमंत्रित करतो. मेधा दीक्षित आभार प्रदर्शनासाठी. धन्यवाद काका. नमस्कार. छाया दीक्षित वेलफेअर फाउंडेशन यांच्यातर्फे मेधा दीक्षित मी इथे आज आभार प्रदर्शनाला आले आहे. छाया दीक्षित वेलफेअर फाउंडेशन तसं मागचे 30 वर्ष झाले, जसं सांगितलं होतं 30 वर्ष झाले सांस्कृतिक, शैक्षणिक आणि पर्यावरण या तिन्ही क्षेत्रांमध्ये बरेच कामं करते आहे. आज आपल्याकडे विख्यात क्रिकेटर श्री सुनील गावस्करजी आले आहेत. त्यांचा सर्वात आधी वेळात वेळ काढून इथे येण्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सर. तसेच मुलाखतकार श्री सुनंदन लेले यांचे विशेष आभार. थँक्यू सो मच. इतकं सुरेख हे ऑडिटोरियम, साऊंड सिस्टम हे सगळं आम्हा नागपूरकरांना इकडे उपलब्ध करून देण्याबद्दल पर्सिस्टंट टीम आणि श्री समीर बेंद्रे, थँक्यू व्हेरी मच. विशेष आभार तुमचे. प्रेस आणि मीडियाचे जितके सदस्य इथे आले आहेत त्यांना विशेष धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर कव्हरिंग दिस प्रोग्राम. आणि विशेष म्हणजे कुठलाही प्रोग्राम यशस्वी का होतो? कारण प्रेक्षक छान असतात. आज बघूया हा कसा रंगतोय, फक्त तुमच्याचमुळे. तर इथे येण्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मेधा. कार्यक्रम सुरू करण्याआधी आणखीन एक सूचना करायची. MH31 EK0186 ही नॅनो गाडी चुकीची पार्क करण्यात आली आहे. बाकी गाड्यांना बाहेर काढणं कठीण जाते, तेव्हा ताबडतोब कारच्या मालकांनी ती सोय करावी. आता आम्ही आतुर आहोत सुनीलजींना आणि सुनंदन यांना ऐकण्यासाठी. पुढची सूत्र मी या दोघांकडे सोपवतो. नमस्कार. मनापासून धन्यवाद. आज टेस्ट क्रिकेटच्या निमित्ताने इकडं आलो आणि प्रकाश दीक्षित जे जुने स्नेही आहेत आमचे, त्यांनी ही संधी दिली. थँक्यू सो मच मास्तर. कारण ही मोठी संधी आहे. कारण सरांची गप्पा मारणं ह्याच्यासारखा आनंदाची गोष्ट नसते. सर तुम्ही ओपनिंग बॅट्समन आहात, त्यामुळे लेग स्टंप प्लीज म्हणूनच सुरुवात करतो.
50 ओव्हरच्या मॅचमध्ये हल्ली पूर्वी एकच बॉल दोन्हीकडं वापरायला जायचा. आता 50 ओव्हरच्या मॅचला 25 ओव्हर इकडं आणि 25 ओव्हर तिकडं असा बॉल वापरला जातो. त्यामुळे आजच्या मुलाखतीमध्ये थोडं क्रिकेट आणि थोडंसं इकडे असं मी 6-6 बॉलच्या 2 ओव्हर टाकणार आहे, जास्त नाही. कारण तुम्हाला बॉलिंग करणं म्हणजे त्यांना जर का दडपण आलं तर मी कोण. त्यामुळे सर मला पहिला जरा क्रिकेट सोडून प्रश्न असा विचारायचा आहे की तुमच्या काळातले क्रिकेटचे हिरो कोण होते? म्हणजे मी म्हणतो रन्स करणारे वगैरे असं नाही, पण स्टाईल आयकॉन की बघत राहू, कारण तुमच्याकडे आम्हाला बघत राहावं असं वाटतं. तर तसं तुमच्या वेळेला स्टाईल आयकॉन कोण होते आणि तिकडचे जसे हिरो होते तशा सिनेमातले आवडते हिरोईन कोण होते? नमस्कार. सुनंदननी हल्ली म्हणजे आपण बघतोय की नवा चेंडू स्पिनरला देतो, असं नाही की फास्ट बॉलरला दिला जातो. त्यांनी मला पहिलाच एक गुगली टाकलं आहे. आमच्या वेळेचे म्हणजे ज्यांच्यावरची आमची नेहमी नजर राहायची, स्टँडमध्ये बसलो असलो तर ते होते टायगर पतौडी. टायगर पतौडी एक असे त्यांच्याकडे एक अशी पर्सनॅलिटी होती की त्यांच्याकडे बघत राहावं असं वाटायचं. त्यांची चालायची स्टाईल, त्यांची फिल्डिंग, त्यावेळेचे ते सगळ्यात मला वाटतं अप्रतिम फिल्डर होते. त्यावेळेची भारतीय फिल्डिंग टीम चांगलीच असायची. एक ऋषी सुरती होते, एकनाथ सोलकर थोड्या वेळाने काही वर्षानंतर आले, पण ऋषी सुरती होते. चंदू बोर्डे, त्यांना पॅन्थर बोर्डे म्हणायचे त्यावेळेला, कारण ते पॅन्थरसारखे फिल्डिंग कवरमध्ये फिल्डिंग करायचे. तर हे यांच्यामध्ये अजित वाडेकर होते स्लिपमध्ये. पण टायगर पतौडीकडे सगळ्यांचं लक्ष असायचं की ते कसे चालतात, काय करतात. त्यांचा मोटर ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्यांचा हा उजवा डोळा होता तो त्याच्यातनं त्यांना बिलकुल दिसायचं नाही. त्यामुळे ते त्यांची कॅप असायची, म्हणजे पनामा कॅप किंवा काउंटी कॅप असायची, ते अशी म्हणजे ते डोळ्यावरती म्हणजे एक शॅडोसारखी म्हणून ते आणायची. तर ती एक त्यांची स्टाईल आम्ही म्हणजे जेव्हा शाळेमध्ये होतो ती कॉपी करायचा प्रयत्न करतो. तर ते म्हणजे ते आमचे हिरो होते. आम्ही जेव्हा पहिल्यांदा खेळलो वजीर सुलतान कोल्डसाठी, तेव्हा आमचे ते मोईन-उद-दौलत गोल्ड कपमध्ये ते आमचे ते कॅप्टन होते. तर मॅचपर्यंत आम्ही त्यांना भेटलोच नव्हतो. आम्ही तिकडे 3-1 दिवस पोचलो होतो, प्रॅक्टिस करत होतो, पण ते प्रॅक्टिसला वगैरे कधी आलेत नाही. आणि आम्ही सगळे म्हणजे यंगस्टर्स होतो. त्याच्यामध्ये मला वाटतं 3-4 रणजी ट्रॉफी प्लेयर असतील, अंबर रॉय, कैलाश कट्टानी, असे 3-4 रणजी ट्रॉफी प्लेयर होते. बाकी आम्ही सगळे युनिव्हर्सिटीवाले होतो किंवा स्कूल आणि युनिव्हर्सिटीमधले. आणि त्यामध्ये आमच्यामध्ये दुविधा होती की आम्ही त्यांना काय म्हणायचं. की कारण आम्ही ऐकलं होतं त्यांचं नाव टायगर म्हणून त्यांचं निकनेम आहे. मग त्यांना पॅट पण बोलायचे, पतौडीच्यामुळे पॅट बोलायचे. दुसरे आणि त्यांना नवाब म्हणून, नूब म्हणून बोलायचे. म्हणजे त्यांची पुष्कळ अशी निकनेम्स होती. आणि अर्थात स्किपर, सर आणि कॅप्टन पण असतं. तर आम्ही आमची एक मीटिंग ठेवली होती. त्या मीटिंगमध्ये आम्ही ठरवलं की दुसऱ्या दिवशी जो कोणी पहिली काय विकेट घेईल किंवा पहिला कॅच पकडेल किंवा काय रनआउट करेल किंवा काय करेल, तो मग किंवा जेव्हा म्हणजे फिल्डर्स कॉंग्रॅच्युलेट करायला आजूबाजूला येतात, तो पहिला प्रश्न विचारेल त्यांना की आम्ही तुम्हाला काय म्हणून संबोधायचो, टायगर बोलायचं, काय करायचं. आता नशिबाने माझ्याकडे एक रनआउटचा चान्स आला, तर मी रनआउट केला पहिली विकेट कीपरकडे थ्रो केला, रनआउट झाला. आणि त्यामुळे आम्ही सगळे म्हणजे नंबर 3चा बॅट्समन येईपर्यंत आम्ही बाजूला बसलो होतो. तर पतौडी खालती बसले होते आणि लेसेस बांधत होते. आणि आम्ही म्हणजे 5-6 जण असे आजूबाजूला होतो. आणि 5-6 जण आजूबाजूला होते. ते सगळं तू विचार असं तू विचार आता तू विचार. हो म्हटलं ठीक आहे. आणि मी म्हटलं की व्हॉट शुड वी कॉल यू, शुड वी कॉल यू स्किपर्स और कॅप्टन और टायगर म्हणून. सो त्यांनी नुसतं माझ्याकडे असं बघितलं एका डोळ्याने, उठले, टर्न केलं आणि कव्हरला फिल्डिंग करायला गेले. काही बोलले ते? काही नाही बोलले.
तर त्याच्यानंतर देखील जेव्हा आम्ही भारतीय टीमसाठी खेळलो तेव्हा मी त्यांना नेहमी तेच म्हणायचं, ती आठवण करून देत होतो. आणि म्हटलं की अजूनही मला समजत नाही की तुला काय म्हणायचं म्हणून, की तुला टायगर बोलायचं की काय तुला पॅट बोलायचं म्हणून. तर आणि त्यांनी मला विचारलं की काय गरज आहे का, तू बोलतोस आहे माझ्याशी का, अशी काही गरज आहे की काय मला संबोधायला. म्हणजे मनसूर अली खान पण त्यांचं नाव झालं होतं तेव्हा टायगर पतोडीचं. पण एक फॅन्टॅस्टिक पर्सनॅलिटी होती. एम.एल. जयसिंहांचं सुद्धा ऐकलंय आम्ही. हो, स्टाईल जयसिंह आणि म्हणजे- त्यांची म्हणजे दोस्ती होती. ते हैदराबादला खेळायचे. जयसिंह त्यांचे अगदी म्हणजे जिगरी होते. आणि जयसिंह माझे खरे हिरो. म्हणजे मी 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 ज्यांना बघून क्रिकेट मला वाटलं खेळावं असं, एक म्हणजे एक विजय मर्चंट, विजय हजारे, डॉन ब्रॅडमनच्या गोष्टी ऐकून त्यांनी जी काही केलं होतं ते एक वाचून क्रिकेट खेळावं असं वाटत होतं. पण जयसिंह हे माझे एक हिरो होते. पण सर, तुम्ही उजव्या स्टंपचा बॉल सोडता अप्रतिम मान्य, पण अर्धा प्रश्न सर असा नका ना करू. आवडते हिरोईन असं कसं सर? अच्छा. त्यावेळेची आवडती हिरोईन होती मधुबाला. मधुबाला कारण त्यांची जी मूवीज आले होते ते बघायला, आणि त्यावेळेला जास्त करून ब्लॅक अँड व्हाईटची होती फिल्म्स. त्या ब्लॅक अँड व्हाईटमध्ये देखील इतक्या सुंदर दिसायच्या. तर विचार करत होतो की कलरमध्ये कशा दिसतील म्हणून. क्या बात आहे, योग आला नाही बघायचा. पण क्या बात आहे, क्या बात. सर, आता दुसऱ्या बाजूनी बॉल. मुंबई क्रिकेटचं एक वेगळं काय म्हणतात त्याला वजन होतं, आणि ते अप्रतिम कामगिरीमुळे, महान खेळाडूंमुळे होतं. तर ते मुंबई क्रिकेटचं जे नातं होतं म्हणा, ते संस्कार होते म्हणा. कारण माझं नेहमी असं म्हणणं असतं, घरात संस्कार असतात, अर्थात त्याच्यामुळे घरातली मुलं सगळेजणं नीट वागत असतात, त्याप्रमाणे बोलत असतात. क्रिकेटमध्ये देखील 100% हे लागू होतं. कारण ड्रेसिंग रूममध्ये ज्या गोष्टी घडतात त्याच्यातनं सिनियर्सना बघून ज्युनियर खेळाडू तयार होत असतात. तर हे मुंबई क्रिकेटचे संस्कार काय होते? दादर युनियन असू देत, रणजी ट्रॉफीला तुम्ही आलात, रोहिंग्टन बारियाची सुरुवात होती. तर या सगळ्याचा एक तुम्ही आढावा घेऊ शकता का, की ते संस्कार काय होते? कारण त्याच्याबद्दल खूप कुतूहल आहे मला. संस्कार म्हणजे एक डिसिप्लिन होतं. डिसिप्लिन म्हणजे की मॅच समजा 10:30ची असायची, तर मॅचच्या अगोदर अर्धा एक तास तरी तुम्ही तिकडे ग्राउंडवरती हजर राहायला पाहिजे. किती मोठे खेळाडू तुम्ही असाल, पण टॉसच्या नंतर आला तर तुम्हाला टीमच्या बाहेर काढत होते, 11मध्ये खेळायला देत होते. ते एक डिसिप्लिन होतं. दुसरं एक डिसिप्लिन होतं की तुम्ही जेव्हा मॅचला याल तेव्हा कपडे म्हणजे साफ पाहिजेत. संध्याकाळी तुमचे कपडे खराब झाले ते काय हरकत नाही, डाईव्ह मारा हे करून. तुमचं किट सफेद पाहिजे, पॅड्स अगदी बरोबर त्याला पॉलिश करून सफेद पॉलिश तुमची शूज ते सगळे सफेद पाहिजे. ते एक डिसिप्लिन होतं. कारण आम्हाला सांगायचे की तुम्ही जरी क्रिकेटर नसलात तरी लुक लाईक अ क्रिकेटर. क्या बात. सो ते एक आम्हाला सांगितलं होतं की लुक लाईक अ क्रिकेटर. आणि ते एक जे डिसिप्लिन होतं ते एक ऑटोमॅटिक एक झालं की मॅचच्या आदल्या दिवशी थोडं लवकर झोपायचं, लवकर उठायचं आणि मॅचला ग्राउंडवरती पोचायचं. कारण ग्राउंडवरती पोचल्यानंतर एक आपल्याला कुठे मैदानावरती देखील एक जो ॲटमॉस्फिअर असतो त्याचा एक अंदाजा येतो की आज कसं काय, म्हणजे हवा कशी चालली आहे, जास्त गरम आहे का, आपण थोडं जाऊन पिच बघतो, पिचमध्ये काय आहे वगैरे. ते सगळं एक आपल्याला ते लवकर पोचलं तर ते आपल्याला करायला चान्स मिळतो. त्यामुळे एक डिसिप्लिन होता. आणि दुसरं एक होतं की तुम्ही क्रिकेट एकदम सिरियसली खेळलं पाहिजे. म्हणजे की तुम्ही बॅट्समन असलात तर तुम्ही बॉलरला कधी काय सोपं करून द्यायचं नाही. 100 झाले, 150 झाले तरी बॉलरनी तुमची विकेट घेतली पाहिजे, तुम्ही बॉलरला विकेट द्यायची नाही. तुम्ही बॉलर असाल तो उगाचच काहीतरी फालतू ट्राय करणार नाही, एक्सपेरिमेंट करायचं नाही. तुम्हाला तुमची जी ताकद होती ती त्याचप्रमाणे तुम्ही बॉलिंग करायची, त्याचप्रमाणे फिल्डिंग करायची, त्याचप्रमाणे फिल्डिंग लावायची. तर हे एक जे दादर युनियन आणि याच्यापासून आम्ही शिकलो ते मुंबईमध्ये पण होतं. ते टिपिकल म्हणजे मुंबईचं क्रिकेट होतं ते असंच होतं की डिसिप्लिन्ड क्रिकेट होतं. आणि त्या डिसिप्लिन क्रिकेटमुळे मला वाटतं की एक सॉलिड कोर जमला होता की कोणी नसलं की बाहेर जे रिझर्व्स होते ते पण
त्यांच्यापासून देखील पुष्कळ शिकायला मिळायचं. कारण आमचे जे रिझर्व्स होते किंवा जेव्हा रिझर्वमध्ये होतो तेव्हा मला माहिती आहे की मी जाऊन अजित वाडेकर 250-300 बॅटिंग करत होतो. मी जाऊन त्यांचे पॅड काढायचो रे आतमध्ये जे ड्रेसिंग रूमला आहे की त्यांच्यासाठी पाणी घेऊन जायचो. मी जेव्हा बॅटिंग करायचो किंवा आमच्या वेळेला देखील कोणतरी रिझर्व प्लेअर होता तो देखील येऊन पॅड काढायचा लंच टाईमला किंवा टी टाईमला. हे जे होतं त्यामध्ये म्हणजे आपण ॲज अ ज्युनियर क्रिकेटर आपण शिकत होतो, एक रिस्पेक्ट दाखवत होतो, आपण शिकत पण होतो. आणि त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यात बेस्ट होतं की आम्ही जेव्हा टूर करायचो तर ट्रेननी जायचो. त्या ट्रेनमध्ये जे आमचे सिनियर प्लेयर होते ते टाईमपास करण्यासाठी पत्ते खेळायचे, रमी खेळायचे. तर आम्ही सगळे ज्युनियर त्या वरच्या बर्थमध्ये बसून त्यांचे सगळे बघत होतो. आणि ते एक दुसऱ्याची म्हणजे मस्ती करायचे, टांग खेचाखेची. एकदम खेचायचे. तर त्याच्या पण ते खेचताना देखील ते क्रिकेटच्या गोष्टी करायचे त्याच्यामध्ये. अरे तू त्यावेळेला ते वेस्ट हॉल बरोबर खेळताना तर वेस्ट हॉलनी असं केलं तर तसं खेळलास, तो असं केलं. मग तो सांगायचा की नाही पण मी खेळलो असं, पण मी उभा राहिलो ना, पळालो नाही, हे केलं तसं केलं अशी. त्यामुळे एक आम्हाला वरती बसून पुष्कळ काहीतरी शिकायला मिळायचं. आणि हे कदाचित आज आपण एअर ट्रॅव्हलिंग जातो आहे आणि चांगलं आहे कारण एक कन्व्हिनियन्स आहेत. पण त्याच्यामध्ये हा जो एक चान्स मिळतो सिनियर लोकांपासून शिकायचा, तो थोडासा कदाचित कमी झाला असेल. अजून क्रिकेट इथं कोण कोण खेळलंय? क्लब असू देत आणि रणजी ट्रॉफीपर्यंत हात वर करा, लाजू नका. भरपूर आहे. अजून एक गुण यांच्याबद्दल जो समोरनं खेळताना आपल्याला खूप राग यायचा आणि तो म्हणजे असा होता मुंबई क्रिकेटचा की कितीही धावांचं जेवण जेवलं तरी यांचं पोटच भरायचं नाही, हो का नाही? त्याचं म्हणजे खूप. सर आता परत या बाजूला येतो एक छोटासा प्रश्न की तो काळ असा होता की जेव्हा अंजू महेंद्रूनी जाऊन बॉलिवूड नटीने जाऊन काय म्हणतात त्याला, सोबर सरांना जरा मुका घेतला. परवाच घरी आली होती. आई ग. पण ओकेजन सॅड ओकेजन होतं की म्हणजे 7 तारखेला, आज 11 तारीख आहे, आय लॉस्ट माय सिस्टर इन लॉ. तर कंडोलन्स व्हिजिटसाठी आली होती. माझ्या बायकोला भेटायला आली होती. बायकोची धाकटी बहीण 7 तारखेला शी पास्ट अवे. सो कारण अंजू मंदिर आणि माझ्या बायकोचं म्हणजे बर्थडे एकच आहे, त्यामुळे आणि पुष्कळची जवळीक पण आहे. सर काय बरं बघा, ते समेवरती एखादा गायक येतो तसं झालेलं आहे. मी काही न ठरवता, कारण मी तेच विचारणार होतो की तुमची मधुबाला तुम्हाला कशी आणि कुठे भेटली? आमची मधुबाला आम्हाला दिल्लीमध्ये भेटली. दिल्लीमध्ये त्यावेळेला नॅशनल डिफेन्स फंडची एक मॅच होती. त्या नॅशनल डिफेन्स फंडसाठी मी गेलो होतो तिकडे आणि मॅचच्या फिरोजशाह कोटला, त्यावेळेचं फिरोजशाह कोटलाचं म्हणजे चेंज रूम वगैरे निराळं होतं, लाऊंज निराळं होतं. तर तिकडे मला दिलीप दोशींनी ओळख करून दिली तिची. तिकडे मला ती भेटली. त्याच्यानंतर पुष्कळ जणं बोलतात की तू दिलीप दोशीचं करिअर तूच खराब करून टाकलं म्हणून. ते खरं नाही आहे. कारण मला असं म्हणावं असं वाटतं की ते काय काय म्हटलात तुम्ही? नॅशनल डिफेन्स फंड. तुमचा डिफेन्स भेदला म्हणजे कमाल असणार त्या. हां, त्यावेळेला म्हणजे आतासारखं ऑटोमॅटिक म्हणजे फोन वगैरे काही नव्हतं. तर त्यावेळेला अर्थात पत्र लिहायचे किंवा एखादा फोन व्हायचा, पण त्यावेळेला फोन म्हणजे ट्रंक कॉल असायचा. ट्रंक कॉल येईल की नाही ते माहीत नव्हतं. पण ती एक अलगच मजा होती की मॅच संपली, संध्याकाळी हॉटेलवरती पोचल्यानंतर अरे काय पत्र आलं आहे का त्याचे, अरे रिसेप्शनला विचारायचं काय माझ्यासाठी काय पत्र वगैरे आहे. तो एक म्हणजे एक इंतजार करायचा, म्हणजे वाट बघायची. ती एक मजा आहे त्याच्यात. मजा येते त्याची. मी तेच म्हणतो हल्लीच्या लोकांना, अरे काय तुम्ही नुसते आपल्या फोनवरती आणि व्हिडिओ हे करतात, त्याच्यामध्ये काय मजा नाही. आम्हाला कसं अगदी म्हणजे अरे आज आलं का पत्र, नाही आलं असं, तो एक म्हणजे
म्हणजे एक हुरूर असायची ती. हां आता एकदम सोपं झालं आहे. आता एकदम सोपं झालं आहे, आता काहीच नाही. लेटर बॉक्स म्हणजे बिल बॉक्स झाले आता, वाईट वाटतं. बिलकुल बिल सोडून काही येत नाही. बिलकुल. कारण पत्राच्या बाबतीत सुद्धा मला सर असं वाटतं की मेल असू देत किंवा फोनमध्ये आलेला मेसेज असू देत, ठीक आहे आपण काय डिलीट करू किंवा पाडून ठेवू, पण हँड रिटन लेटरचा जो ओलावा आहे तो वेगळा आहे. अजून पत्र आहेत ती? माझ्याकडे काही आहेत, तिच्याकडे सगळी आहेत. क्या बात आहे. कारण त्याचं मोल खरंच म्हणजे क्या बात आहे. सर परत या बाजूला येतो. रोहिंग्टन बारिया वगैरे खूप गाजवून भारतीय संघात जेव्हा तुमची वर्णी लागायची वेळ आली आणि वेस्ट इंडिज दौरा आणि हे ते, सर तयारी कशी केलीत ते पण पहिलं सांगा, की कसं त्या दौऱ्याच्या दृष्टीने तुम्ही तयारी केलीत. आणि तयारी माणूस करतो 100% की कसं करीन मी, काय करीन, हे करीन, ते आणि रिॲलिटी याच्यामध्ये फरक तर असणारच. कारण ते वेगळंच प्रकरण आहे वेस्ट इंडिज, आणि त्या काळातलं तर अजूनच वेगळं आहे. त्यावेळेला मी माझे जे माझ्याबरोबर मुंबईला रणजी ट्रॉफी फास्ट बॉलर्स होते मुंबईचे, त्यांना मी 22 यार्डापेक्षा मी त्यांना 18 यार्डावरनं बॉलिंग करायला सांगायचो. मुद्दामून म्हणजे नो बॉल टाका. कारण तो 4-1 यार्डाचा जो फरक होता त्याच्यामध्ये पेसमध्ये थोडा फरक व्हायचा. म्हणजे तुमच्याकडे बॉल पडल्यानंतर आणखी थोडा वेगाने यायचा. तर तो ती एक प्रकारची प्रॅक्टिस होती. मग दुसरी प्रॅक्टिस होती की टेनिसचा बॉल त्याला ओला करायचा आणि CCIच्या मागे एक वॉकिंग साठी कॉन्क्रीट केलं आहे. त्या कॉन्क्रीटवरती जाऊन कोणाला तरी बॉल फेकायला सांगायचा. फेकायला, टाकायला नाही, फेकायला सांगायचं. आता या डिस्टन्सला आपण आहोत. आता म्हणजे आपले जे थ्रोडाऊन पण आता आपण बघतो तशातला प्रकार होता. आणि त्याच्यामध्ये बॉल फटकरून यायचा. तो बॉल त्यांनी काय तुम्हाला म्हणजे स्टिंग व्हायचं, पण तुम्हाला म्हणजे जास्त इजा व्हायची चान्सेस कमी होते. म्हणजे फिंगर म्हणजे तुमचं फ्रॅक्चर व्हायचं, बोट वगैरे ते चान्सेस कमी होते. पण एक तुम्हाला बाउन्स खेळायची थोडी एक सवय झाली. आणि तिकडं गेल्यानंतर ही सगळी तयारी केली, तिकडं गेला, पण जेव्हा ते सगळे म्हणजे काय, कुणी 3 फूट 2 इंच, कुणी 5 फूट 7 इंच एवढेच होते, ते मला आठवत आहे, ते बॉलर्स त्यांचे म्हणतो मी वेस्ट इंडिजचे. तर तिथं गेल्यानंतर जी रिॲलिटी होती त्यांनी कितपत धक्का दिला? माझी पहिली मी जी मॅच खेळलो नाही त्याच्याबद्दल सांगतो की आमचं जे म्हणजे किंगस्टन क्रिकेट क्लबचं जे चेंज रूम होतं, ते चेंज रूम होतं पॅरलल, म्हणजे तिकडे त्या बाजूनी मॅच चालायची. तर वरती त्या चेंज रूममध्ये एक कपाटं होती आणि त्या कपाटावरती तुम्हाला बसायला पण जागा होती. म्हणजे बसायला नाही, पण तुम्ही तिकडनं एक बेंच होता, त्या बेंचच्या मागे कपाट असायचं जिकडे तुम्ही तुमचे कपडे किंवा किट बॅग वगैरे ठेवाय. पण त्याच्यावरती थोडी जागा होती. तर त्या जागेवरती आम्ही बसून त्या व्हेंटिलेटरवरनं आम्ही मॅच बघायचो. तर जी टेस्ट मॅच. तर पहिली ओव्हर जेव्हा झाली तेव्हा दिलीप सरदेसाई बेंचवर उभे राहून बघत होते आणि आम्ही पण तिकडे बेंचवर उभे राहून बघत होतो. तर पहिली ओव्हर झाली वॅनबर्न होल्डरची. तर वॅनबर्न होल्डरनी सगळे जे बॉल टाकले तेच मायकल फिंडलेनी इकडे पकडले सगळे वरती, म्हणजे खांद्याच्या वरती. तर मी आपला बघत होतो, म्हटलं अरे बापरे हे काय. कारण मी जेव्हा खेळत होतो रणजी ट्रॉफी वगैरे खेळत होतो सगळे म्हणजे कमरेच्या खालती बॉल यायचे. ते हे एकदम अचानक हे सगळे या हाईटला येत आहेत. दुसऱ्या बाजूने ग्रेसन चिलिंगफोर्ड म्हणून होते, त्यांनी केली बॉलिंग आणि त्यांची तर बॉलिंग म्हणजे आणखीनच फास्ट होती. त्यामुळे म्हणजे मायकल फिल्डने तर आणखी म्हणजे उड्या मारून वगैरे खालती बॉल काढायचा प्रयत्न करते, बाउन्सर वगैरे करत. आणि हे 2-1 ओव्हर झाल्या नसतील, दुसरी ओव्हर संपायला आली होती. म्हणजे एक होल्डरची एका बाजूने आणि ग्रेसन चिलिंगफोर्डची दुसऱ्या बाजूने. मला वाटतं 4था का 5वा बॉल चालला होता आणि दिलीप सरदेसाई जे त्याच्या अगोदर 1962 पण आले होते वेस्ट इंडिजला, त्यांनी बघितलं आणि सांगितलं ही कसली घंट्याची फास्ट बॉलिंग. आणि आम्ही एकनाथ सोलकर वगैरे आम्ही त्यांच्याकडे बघत बसलो.
म्हटलं काय, अरे वेस आणि चार्ली जे होते यांच्यापेक्षा दुप्पट फास्ट होते. म्हटलं काय म्हणताय तुम्ही, कारण आम्ही कधी अशी बघितली नव्हती. पण त्याच्यानंतर त्यांनी स्वतः जाऊन दाखवलं, 200 केले की कसं खेळायचं. सो ते, आणि त्याच्याबरोबर एकनाथ सोलकर, जो म्हणजे आमच्याबरोबर शाळेत म्हणजे इंटर स्कूल्स आमचा इंडियन स्कूलचा कॅप्टन होता, त्यांनी जाऊन 75 केली. त्यांनी जाऊन एक भागीदारी केली होती, म्हणजे पार्टनरशिप केली होती सरदेसाईंबरोबर. ती बघून आम्हा सगळ्यांना एक म्हणजे आम्ही सगळे उत्तेजित झालो. मग त्याच्यानंतर काही काही ज्या स्टोरीज येतात त्या स्टोरीज पण आल्या की दिलीप सरदेसाई थोडेसे मध्ये 150 बॅटिंग होते, ते 150 त्यावेळेला थोडे बसले होते खालती, आणि वेस्ट इंडिजनी बॉल बदलायचा अंपायरकडे दिला की बॉलचा शेप गेला वगैरे काहीतरी. तर त्यासाठी मला वाटतं अंपायर्स दुसरा मी बॉलचा बॉक्स मागितलं होतं आणि ते बघत होते वेअर अँड टेअर सेम असले बॉक्स. तर दिलीपनी सांगितलं होतं की एकनाथला एकी जरा जाऊन बघ की बॉल म्हणजे सेम वेअर अँड टेअर देत आहेत, नवा बॉल देत नाहीत म्हणून. तर एकनाथ जाऊन तिकडे बाजूला उभा होता आणि अंपायर बॉल हे करत होते. आता टेक्निकली बॅटिंग साईड कॅनॉट आस्क फॉर द बॉल. तर बॉल बदलून त्यांनी गॅरी सोबर्सकडे दिला. गॅरी सोबर्सकडे दिला बॉल, तर एकनाथने सांगितलं कॅन आय हॅव अ लुक, कॅन आय हॅव अ लुक करून. तर गॅरी सोबर्स मी सांगितलं व्हॉट डिफरन्स इट इज गोइंग टू मेक, यू आर स्टील गोइंग टू प्ले अँड मिस. कारण एकनाथ उभा राहिला होता, यू आर स्टील गोइंग टू प्ले अँड मिस. आणि एकनाथ उभा राहिला आणि सांगितलं हे यू प्ले युअर गेम ब्लडी, आय प्ले माय गेम ब्लडी, ओके. आता एकनाथ सोलकरने सांगितलं गॅरी सोबर्सला, सुनावलं यू प्ले युअर गेम, आय प्ले माय गेम. ते म्हणजे एक की आम्हाला पण म्हणजे की एक जो काय वेळा कॉम्प्लेक्स असतो की आपण आर वी गुड इनफ, यांच्यासमोर आर वी गुड इनफ. पण जेव्हा एकनाथ सोलकर सारख्यांनी देखील म्हणजे सांगितलं की हां यू प्ले युअर गेम, आय प्ले माय गेम, आम्ही सगळे, आणि त्यांच्यातनं दाखवलं पण त्यांनी. नुसतं बोलले नाहीत, करून दाखवलं. पण सर त्यावेळेचे बॉलर्स आणि ती टीम, तुम्ही गॅरी सोबर्स सरांबद्दल आत्ता बोललात, थोडंसं त्यांच्याबद्दल अजून सांगा ना. कारण अनफॉर्च्युनेटली आम्ही त्यांना खेळताना प्रत्यक्ष याच्यातले काही सिनियर्सनी नक्की बघितलं असेल, आम्ही लाईव्ह खेळताना बघू शकलो नाही. पण म्हणजे लाथ मारेल तिथं पाणी काढेल किंवा हात लावेल तिथं सोनं होईल, काय प्लेयर होते सर ते, जरा समजून सांगा ना प्लीज. एकदम म्हणजे माझ्या मते तरी द ग्रेटेस्ट ऑफ ऑल. कारण गेम बदलायचा बॅटिंगनी, बॉलिंगनी, फिल्डिंगनी, जी एक त्यांच्याकडे एक कला होती. दुसरं म्हणजे पुष्कळ कम बघितली, त्याच्यानंतर बघितली कमी बघितले, एक जॅक खालीस वगैरे. पण जो इम्पॅक्ट गॅरी सोबत करायचे गेमवरती तो निराळाच होता. मी माझ्या करिअरचं अगर मला काही नाव द्यायचं असेल तर त्याला मी गॅरी कृपा म्हणेन. गॅरी कृपा ह्याच्यासाठी की मी 12 होतो, बॅटिंग करत होतो माझ्या पहिल्या मॅचमध्ये, पहिल्या इनिंगमध्ये, आणि मी ड्राईव्ह केला आणि एक साधासा सिम्पलचा कॅच गॅरी सोबर्सच्या हातामध्ये आणि बाहेर पडला. मी 12 होतो, अर्धशतक केलं आणि माझी जागा राहिली म्हणजे टीममध्ये. त्यावेळेला टीममध्ये 1-1, 2-2 चान्सेस मिळायचे. दुसरी टेस्टची माझी दुसरी टेस्ट होती, त्याच्यामध्ये मी 4 बॅटिंग होतो आणि मी बाहेर स्लॅश केला बॉल, आणि त्यावेळेला बॉल आणखी जोरात गेला, गॅरी सोबर्सना छातीमध्ये लागला आणि वरती उडून खालती येईपर्यंत पकडेपर्यंत जमिनीवर, आणि मी माझी पहिली सेंचुरी केली. आणि त्याच्यानंतर माझी जागा भारतीय टीममध्ये राहिली होती. म्हणून माझं जर काही करिअर असेल ते गॅरी कृपेमुळे. काय जमाना आहे सर, बघा आता काय जमाना आहे बघा. वेस्ट इंडिजमधल्या यांचं जे काय म्हणतात त्याला माहेरघर, मी गमतीने म्हणतो की त्रिनिदाद हे सर माहेरघर असल्यासारखं आहे तुमचं. लोकांचं अजूनही तिथं सरांवरचं असलेलं प्रेम हे बघण्यासारखी गोष्ट आहे. परंतु तिथं बरेचसे बंगले हे IPL कृपा दिसतात आता. तर जेव्हा दुसऱ्यांदा त्यांनी मला ड्रॉप केलं तेव्हा त्या संध्याकाळी माझी सेंचुरी झाली होती. त्या संध्याकाळी एक
टीमचं एक ड्रेसिंग रूम इकडे असायचं, दुसऱ्या टीमचं दुसऱ्या बाजूला होतं. आणि एक मध्ये एक असा रेस्टॉरंटसारखं क्लब रेस्टॉरंटसारखं होतं. तर तिकडे संध्याकाळी प्लेयर्स एकत्र यायचे. आमचे प्लेयर्स म्हणजे दिलीप सरदेसाई, सलीम दुराणी, जयसीमा, रोहन कनाय, गॅरी सोबर्स. तर मी तिकडे गेलो होतो आणि थोडा मागे उभा होतो, कारण हे सगळे सिनियर्स बोलत होते. हे सगळे सिनियर्स बोलत होते. तर तेवढ्यात लान्स्केप्स जो त्या मॅचमध्ये खेळला होता, लान्स्केप्स हे मला म्हटलं, हे व्हॉट डू हॅव फॉर ब्रेकफास्ट, यू गेट सो मेनी चान्सेस म्हणून. गॅरीने तेव्हा बघितलं माझ्याकडे, अँड वाय आर यू ओनली गिविंग अ कॅच टू मी, गिव्ह इट टू समबडी एल्स ऑल्सो. म्हटलं मी आपलं आता गॅरी सोबतच्या बाजूला उभं राहायचं म्हणजे आपलं भाग्य, म्हणजे केवढं मोठं सौभाग्य. गॅरी सोबत काही बोलतोय बोलू दे. त्याच्यानंतर गॅरी सोबतने सांगितलं की हे आय एम नाव गोइंग टू कम अँड टच यू फॉर लक. म्हटलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी त्यांची बॅटिंग होती. त्याच्या आदल्या दिवशी ते एक जेव्हा त्यांची बॅटिंग होती, पहिली इनिंग्स होती, त्याच्यामध्ये क्लाइव्ह लॉईडबरोबर कोलिजन होऊन रनआउट झाले होते. त्यामुळे आणि त्यावेळेला ते रोडिशिया म्हणजे आता जे झिम्बाब्वे आहे, तिकडे जाऊन एक डबल विकेट टुर्नामेंट खेळले होते.